नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी टीचिंग विथ नाझिया या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. तर आज आपण BCom फर्स्ट इयरचे आर्थिक साक्षरता भाग 2 या विषयाच्या पुस्तकाचा इंडेक्स पाहणार आहोत. जो तुम्ही फर्स्ट पेज पाहत आहात तो फ्रंट पेज आहे, जो आपल्यासाठी एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. तर आपण बुकचे सेकंड पेज ओपन करूयात. तर आता आपण बुकचे सेकंड पेज ओपन केलेले आहे, जे आपल्यासाठी एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. तर आपण थर्ड पेज ओपन केलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता कॉमर्स 109 हा बुक कोड दिलेला आहे. त्याच्याच खाली आर्थिक साक्षरता भाग 2 म्हणून विषयाचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्याच खाली लेखक डॉक्टर पराग प्रकाश सराफ आहेत. जर तुम्ही जरा इंडेक्सकडे नीट पाहिले तर तुम्हाला समजेल की गेल्या वर्षी तुम्ही 12th असताना जे SP चॅप्टर होते तेच चॅप्टर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. जरी SP हा नाव चेंज झालं असलं तरी इथं आर्थिक साक्षरता दिले असले तरी आपल्याला SP म्हणूनच चॅप्टर दिसणार आहेत की आपण SP हे पाहिले होते, म्हणजे 12th पाहिले होते. तेच तुमच्यासाठी इथे असणार आहेत आणि ते तुमच्यासाठी सोपेच असणार आहेत, जास्त अवघड नसणार आहेत. जरी कुणी सायन्सनं घेतलं असेल अँड आर्ट्सनं घेतलं असेल तर त्यांच्यासाठी हे अवघड जाणार आहे, बट जे कॉमर्सने होते त्यांच्यासाठी हे सोपेच असणार आहे. तर घटक 1 घेऊयात, वित्तीय बाजारपेठ आणि गुंतवणूक. तुम्हाला आता लगेच वाचल्यानंतर लगेच समजेल हा चॅप्टर पहिल्यांदाच होता, वित्तीय बाजारपेठ होता ना. तर आता लगेच लक्षात येईल. त्यानंतर घटक 2 आहे, गुंतवणूक साधने आणि मालमत्ता वर्ग, हा सुद्धा चॅप्टर होता. घटक 3 जोखीम आणि परतावा होता. त्यानंतर घटक 4 बँकिंग सेवा सुद्धा होता. घटक 5 गुंतवणूक सेवा, कशात गुंतवणूक करायची आहे ते सुद्धा होते. त्यानंतर घटक 6 विमा सेवा. त्यानंतर 7 क्रेडिट कार्ड आणि म्युच्युअल फंड. आता तुम्हाला इथे फक्त टॉपिकचं नाव झाले जरा चेंज, नाहीतर तुम्हाला SP जसं होतं तसंच आहे, फक्त जरा नाव चेंज करून तुम्हाला टॉपिकचं देण्यात आलेले आहे. आणि आपण जेव्हा हे शिकवताना घेणार आहोत तेव्हा तुम्हाला नक्की समजेल आणि खूप सोपंसुद्धा जाणार आहे, कारण की 12th तुम्ही हा शिकलेला आहात. त्यामुळे मला असं वाटतं की जास्त आपण ह्या विषयावरती क्लास घेणार आहोत तेव्हाच चर्चा करूयात. तसं पण हा विषय सोपाच आहे. राहिलं तर ह्याच्यात फक्त पत्र नाही आहे, नाहीतर पत्र असतं बट ह्याच्यात नाही आहे, त्याच्यामुळे तुमचं टेन्शन नाही आहेच. म्हणून अशा प्रकारे आज आर्थिक साक्षरता विषयाचे इंडेक्स पाहिलेले आहेत. आशा आहे ते तुम्हाला नक्कीच समजले असेल. अशा प्रकारे आपण प्रत्येक विषयाच्या पुस्तकाचा इंडेक्स घेणारच आहोत. जरी तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावे. काही अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नये. तुमच्या मित्रमैत्रिणीला व्हिडिओ नक्कीच शेअर करावा, जेणेकरून कुणाचेच नुकसान होता कामा नये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूयात. धन्यवाद.